नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विठ्ठल चांबारके माधोबा युवा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व आंबा उत्पादक शेतकरी मित्रांचं स्वागत. सगळ्यांची आंबा बहार धरण्यासाठीची तयारी लगभग चालू आहे. आणि ज्यावेळेस आपण आपल्या बागेमध्ये थोडंसं झाडाकडे व्यवस्थित जर पाहिलं तर झाडावर मोठ्या प्रमाणावरती डिंक्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येत आहे. तसेच फांदीमरसुद्धा दिसून येत आहे. बऱ्याच शेतकरी मित्रांचे प्रश्न आहेत, त्यांचे फोन येतात की सर हे कशामुळे होत असेल. हे एक बुरशीजन्य आजार आहे आणि बेट्रोस्पेरियस नावाची जी बुरशी आहे, ही बुरशी ज्या वेळेस आपण झाडाची प्रूनिंग करतो, आपण हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपल्या झाडाची थोडीशी छाटणी घेतो. छाटणी केल्यानंतर त्याला आपण जखम देतो झाडांना. त्या जखमेमधून हे जीवाणू विषाणू जे आहेत हे बेट्रोस्पेरियस बुरशीचे, ते आपल्या झाडामध्ये जातात. हे वर्षभर आपल्या झाडामध्ये वाळलेल्या ज्या फांद्या राहतात त्या फांद्यामध्ये असतात. आणि ज्यावेळेस वसंत ऋतू चालू होतो, जून जुलैमध्ये पावसाबरोबर ते आपल्या झाडाच्या खोडावरती ॲक्टिव्ह होतात. आणि त्या झाडाला झालेल्या जखमेमधून किंवा त्याच्या खोडावर जे नॅचरल छिद्र असतात त्यामधून हे विषाणू आत प्रवेश करतात बुरशीचे, आणि तिथून मग डिंक्याचा प्रादुर्भाव सुरू होतो. तसेच फांदीमरसुद्धा होते. मग यावर उपाय काय करावा लागेल आपल्याला? जून जुलै ऑगस्ट या काळामध्ये आपण मिथाइल थायपोनेट किंवा मी आपल्याला स्क्रीनवरती काही बुरशीनाशक सांगत आहे, त्या बुरशीनाशकाची जर तुम्ही आलटून पालटून स्प्रे घेतला आणि खास करून खोडावरती जर आपण जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये चांगल्या रीतीने जर स्प्रे केला तर आपण या डिंक्या रोगावर बऱ्यापैकी कंट्रोल आणू शकतो. डायबॅकवरती सुद्धा कंट्रोल आणू शकतो. जी फांदीमर म्हणते त्याच्यावर आपण जर कंट्रोल आणायचा असेल तर निश्चितच या बुरशीनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे. त्याच्या